मंडळी, मराठी भाषेतले कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्रिंबक पटवर्धन अर्थात माधव जुलियन फारसी आणि इंग्रजीचे ते प्राध्यापक होते आणि माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातल्या पहिल्या डिलीट पदवीचे मानकरी होते. इंग्रजी कवी शेले यांनी रचलेल्या जुलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी जुलियन हे टोपण नाव धारण केलं होतं. पण मंडळी, आपण ज्या वेळेला माधव जुलियन असा नुसता उल्लेख करतो ना, त्यावेळेला लगेचच आपल्याला सगळ्यांना आठवते ती त्यांची कविता प्रेमस्वरूप आई. त्यांच्या कवितांबद्दल बोलताना तज्ज्ञ मंडळी असं म्हणतात की त्यांच्या कवितेमध्ये नेहमी सोपे साधे शब्द जरी असले ना, तरी कवितेचा आशय मात्र फार सुंदर असायचा. आता हीच त्यांची कविता ऐका ना. ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल, ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल. नकोत मजला मैना राघू साळुंकी चंडोल, नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंदोल. ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल. एक तुझा स्वर आर्त खरोखर, एक तुझा स्वर आर्त खरोखर, वाटे मज बिनमोल. वसंत नाही अजून संपला, वसंत नाही अजून संपला, का झालीस अबोल. ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल. सुखे वसंता संगे जा मग पहावया भूगोल, सुखे वसंता संगे जा मग पहावया भूगोल. गा शेवटचा बोल लपूनही पर्णा माझी खोल. पाहीन नंतर वाट वर्षभर, पाहीन नंतर वाट वर्षभर, दाबून चित्त बिलोल. नको करू, नको करू पण आस एवढी, जाता जाता फूल. नको करू पण आस एवढी, जाता जाता फूल. ऐकव तव मधु बोल कोकिळे, ऐकव तव मधु बोल. गझल आणि रुबाई हे काव्य प्रकार फारसीमधून मराठीमध्ये प्रथम आणण्याचं श्रेय माधव पटवर्धनांना दिलं जातं. त्यांनी माधव जुलियन या नावाने लिखाण केलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचं त्यांनी संकलन आणि संपादन केलेलं आहे आणि उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना समजला जातो. त्यांचं काही लिखाण इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखन सुद्धा त्यांनी केलं. सोप्या आणि शुद्ध मराठी लेखनाचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला. भाषा शुद्धी आणि विवेक हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथामध्ये कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट केलेली आहे. रसिको, माधव जुलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची 11 वर्ष या पुस्तकामध्ये माधवरावांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. माधवरावांचं व्यक्तिमत्व हे बहुचर्चित ठरलेलं होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावरती 3-4 चरित्र ग्रंथ लिहिले गेले. स्वप्नभूमी माधव जुलियन, ज्याचे लेखक आहेत शंकर केशव कानेटकर. डॉक्टर पटवर्धन उर्फ माधव जुलियन, ज्याचे लेखक आहेत दत्तात्रेय नरसिंह गोखले. आणि माधव जुलियन या पुस्तकाचे लेखक आहेत गंगाधर देवराम खानोलकर. 1933 मध्ये नाशिक इथे झालेल्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. 1934 मध्ये बडोद्याला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये कवी शाखेचे ते अध्यक्ष होते. आणि 1936 मध्ये जळगावला झालेलं मराठी साहित्य संमेलन त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. छंदोरचना साठी मुंबई विद्यापीठाकडून त्यांना डिलीट प्रदान करण्यात आलं. तर मंडळी, असे हे माधव त्रिंबक पटवर्धन अर्थात माधव जुलियन